सध्या बोला हनीमून स्पेशलिस्ट. आता काय करू मी पुढे विशेष क्लिअर केला तर फायनली तो दिवस आला हा ज्या दिवसाची समस्त पुरुष वर्ग आणि ज्या स्किटची माझी बहीण आतुरतेने वाट बघत असते. हनीमून स्किट. आता मी जरी हनीमून साजरा करणार असलो ना तरी हनीमूनचा फिल्म मला दिवसभर लग्नात होता. लॉकडाऊन लग्न, फक्त 25 जणांना परमिशन, आले 8च जण, फुल हनीमून सारखी प्रायव्हसी. लग्न पण 2 तासात आटपलं. फायनली आम्ही आत्ता दोघांनी अँटीजन टेस्ट केली आणि आम्ही आत्ता जवळ येणार आहोत. बरं, हनीमूनला फार लांब नाही आलोय, राहायला दादरला आहे, हनीमून बँड्राला चाललाय. जिल्हाबंदी आहे ना म्हणून मी काय बोलत बसलोय. राहिली कुठे नम्रता? आहे का? पाहिले का अशी नवरी पीपी किट मधली? झालं ना आता अँटीजन टेस्ट वगैरे, काढ ना ते. पीपी किट काढताना एक्साइट झालो मी पहिलाच. नुसता त्रास होतो नाही तर पीपी किट काढताना. हे हे गुलबदन, रुख से मास्क तो उठाओ. हुजूर, आप ही निकालो ये मास्क. पहिला घुंगट उचलायचं, आता मास्क काढावे लागते. क्या मास्क उतरवणार अंगावर रोमांच पहिलाच पुरुष. काय करायचं या सौंदर्याचं? जगभरातले सायंटिस्ट आणि अंतराळवीर सगळे वेडे आहेत. तिकडे चंद्रावर यान पाठवत आहेत. त्यांना काय माहिती, चंद्र तर इथे माझ्यासोबत रूम मध्ये आहे. तू लाजली तर किती सुंदर दिसतेस माहितीये तुला? खरं तर लाज तुम्हाला वाटली पाहिजे. का? इतक्या चांगल्या कॉमेडी शो मध्ये अशी फालतू वाक्य घेता. फालतू नाहीये, खूप मना. ह्याच्यात काय फालतू? एक आहे चांदचा मुखडा, चांद वगैरे एवढं काय. खरं आहे. ठीक है. मैं तो हमेशा तुम्हें चांद कह दूं मुमकिन तो है, लेकिन लोग तुम्हें रात भर देखे ये मुझे गवारा नहीं. थांब, कसला तरी आवाज आला. थांब, काय तरी आवाज येतो. काय? उचकी आली म्हणा. अच्छा, उचक्या. 1 सेकंड, पाणी घे. वरती बघून पाणी प्यायचं, सोपं काही नाही, लगेच जातं. उचकीचं काय? हे घे, नाक दाबून घे, वरतून पाणी पी. हां, नाक दाबून ठेव, लगेच जाते उचकी. दे. काय झालं? काय करशील? काय करतेस? तुम्ही तर म्हणालात नाक दाबून ठेव. नाक दाबून ठेव म्हणजे तोंड उघड. नाक आणि तोंड दाबलंच उचक्या थांबतील, गचकन जाशील. अगं हा, नाक दाब आणि हळूहळू एक एक घोट पाणी पी. काय नाही, थांब ना, डोंट वरी, काय नाही. वरती वरती बघ, वरती बघ, वरती बघ. थांबली? मग एवढं सोपं आहे ते. नाही, थांब ना. वरती वरती बघ, वरती बघ, वरती बघ, वरती बघ. थांबली. उगाच आपलं घाबरतेस. काय नाही, सोपं असतं. जाऊ दे. ते तुम्ही काहीतरी म्हणत चांदचा मुखडा. हा हा हा, चांदचा. मी खूप पाठ करून आलो आज. लोग कहते हैं कि तुम चांद जैसी दिखती हो. लोग कहते हैं कि तुम चांद जैसी दिखती हो. मैं तो कहता हूं कि चांद खुद मुझे ऐसा दिखता है.
हा ठीक एक काम कर मी काहीतरी गोड देऊ का तुला खायला हं? गोड खा म्हणजे उचक्या थांबतात गोड खाल्लं तर गोड काय आहे तुमच्याकडे गोड तसा तर मी स्वतःच गोड आहे काय चाललंय तुमचं काय? एवढ्या चांगल्या कॉमेडी शो मध्ये असं कोणी फालतू वाक्य टाकतं का आपला हनीमून म्हणजे तुला कॉमेडी शो वाटतोय मग काय कॉमेडी शो नाही तर काय आहे कुठल्या हनीमूनला असे जजेस बसतात समोर कसं कसं चाललंय बघायला मी गोड देतो तुला एक गोड मॅगड आहे काहीतरी गोड चॉकलेट आहे चॉकलेट आहे का अशी अचानक आली थोडं ठेवा लागेल नंतर हं? म्हणजे काय काय असं थोडं थोडं खायचं जाईल डोंट वरी आहे ना गेली बघ थोडं ठेव थांबली येस दॅट्स इट राहिलं बाबा एवढंच हे घे पाणी बघ तिथे ठेवलंय पाणी एक मिनिट मी देतो हे घे. थांब ना गोड खाल्लं की थांबतं काय नाही संपलं चॉकलेट संपलं थांबली हा थांबलं सोपं आहे काय नाही अगं खूप उपाय आहेत उचक्याचं काय हा तर आपण काय बोलत होतो का असं होतंय ऐका हा. ना मला काय वाटतं माहितीये का माझी कोणीतरी आठवण काढत असेल असं माझी आई म्हणाली होती की जर तुमची कोणी आठवण काढत असेल ना तर तुम्हाला उचक्या लागतात मग हे आई आई ओ आई कशाला आठवण काढताय उचक्या लागल्यात नम्रताला इरिटेट होतोय खूप काहीतरी नाही करा आई हो. नाही बाबा अब झालं मुलीचं लग्न व्यवस्थित झालं नका आठवण काढू बाबा नाही बाबा पण नाही बघू तुझा मोबाईल दे जरा बघतो ना कोणाला फोन अगं उचक्यांचा जवळजवळ डुक्कर झाला अरे मला बघू तर दे अशी काय बघूया ना कोणाकोणाला फोन केलेत नंदिनी नाही मग उषा नाही नीता मामी नाही पानपट्टीवाला पानवाल्याचा का नंबर सेव आहे पानवाल्याला का फोन केलास तू पानवाल्याला मी कशाला फोन करू तुम्ही संशय घेताय माझ्यावर नाही, मी आपलं मग बाबांनी आपल्या लग्नात ते विडे होते ना त्याच्यासाठी पानवाल्याला फोन करायला सांगितलं होता ते विडे वाटतात ना 25 तुम्हाला आपण बघू ना, हा, मी कशाला पानवाल्याला सॉरी काहीतरी पहिल्या दिवशी तुम्ही असं संशय घेता अजून कोण आठवण काढतायत कंटाळा आला हो या उचक्यांचा छातीत पण एक काम कर तू लक्ष कुठेतरी दुसरीकडे डायव्हर्ट कर म्हणजे उचक्या थांबतील कुठे डायव्हर्ट करू दुसरा काहीतरी विचार कर. मला खूप इरिटेट होते आता ऐक. बाबांचा फोन का आलाय बाबा हॅलो नमा हॅलो बाबा हा बोला ना बाबा काय झालं बेटा हा बाबा रडतेस का तू नाही मी रडत नाही मला हुंदक्यांचा आवाज येतोय हुंदक्याचा आवाज नाही एक मिनिट काय केलं जावई बापूंनी ए नमा अहो, ए नमा फोन दे जावई बापूंना आधी फोन दे फोन दे जावई बापूंना आधी ऐकत हा बाबा नमापासून लांब राहा रे एक मिनिट हॅलो नमापासून काय लांब राहा काय केलंस माझ्या मुलीला तू मी कुठे ती रडतीये का हुंदक्यांचा आवाज येतोय कर दे मला लवकर अहो बाबा ऐका माझं ते हुंदके नाहीये मग? त्या अहो उचक्या लागल्यात त्या पुढे असं कोण रडतं कधी अरे बापरे उचक्या लागल्यात का हा. बाबा हे बरं ठीक आहे आलो मी आलो हा तुम्ही कशाला हो आलो अहो ना खूप इरिटेट अरे होतोय हो. ते बाबा तुझं यायला निघाले बाबा? एक मिनिट तू बस माझा डॉक्टर आहे ओमकार भोजने नावाचा त्याला फोन करतो मला कसं तरी होतंय आता हॅलो भोजने हॅलो हा अरे पशा बोलतोय मी तुझ्यावर रुसलोय का लग्न केलंस आणि मित्राला बोलवलं नाहीस अरे भोजने यार 25 जण अलाउड होते यार असं काय करू ऐक ना अरे इथे एक वेगळा प्रॉब्लेम झालाय बोला पण आज हनीमूनची रात्र होती आमची आणि इथे जरा एक प्रॉब्लेम झालाय
अच्छा म्हणजे पहिल्याच रात्री तुला डॉक्टर मित्राची आठवण आली हा? पहिल्याच रात्री हाड दुखायला लागली, हाड वैद्य डॉक्टरला फोन केला असतो. अरे ए ऐकशील, हाडं बिडं दुखत नाहीयेत, माझ्या बायकोला उचकी लागली. पटकन पटकन बोला. अच्छा ठीक आहे एक काम कर, हा. मला व्हिडिओ कॉल कर. एक मिनिट मी व्हिडिओ ऑन करतो. हा व्हिडिओ ऑन कर. खूप खूप इरिटेट होते आता मला छातीत ओंकार, छातीत हे कळलं. बघ. एक काम कर पशा, हा वहिनीला सांग मानवर करायला. मानवर कर. चरबी बघ हे काय करतो, उंगट नाही काढता, फक्त मानवर डॉक्टरला दाखवायचे. मानवर कर. हा हे बघ. हा पशा, हा ते वहिनींच्या ना गळ्याजवळ डाव्या बाजूला एक नस आहे बघ, ती दाब. अच्छा ओके ओके. दाब दाब दाब. हा हा. अरे बापरे. अरे हे काहीतरी वेगळं झालं. नाही पशा, अरे पशा चुकलं काय झालं, तू तुझ्या डाव्या बाजूची नस दाबलीस ना, माझ्या डाव्या बाजूची नस दाब. अच्छा इकडचे का? हा एक हा हा थांब. दाब दाब. रोजने मगाशी डुक्कर होता, आता गाढव झालंय. पशा एक काम कर, हा मध्ये ना एक 3 नसा असतील बघ, हा. त्या आलटून पालटून दाब. माझा गळा म्हणजे काय ऑर्गन आहे का आमिरचा? माझा ऑर्गन आहे ते. काय करत अरे, काय करताय? भोजनं तू ठेव फोन का? करावं काहीतरी. मला खूप इरिटेट होते आता. ऐक गं, ते दुखायला लागलं हो. ऐक अरे गं. हे आलात तुम्ही डायरेक्ट? बघा ना सगळं करून झालं. बाबा. पाणी दिलं प्यायला, कोण आठवण काढतं का? बघितलं चॉकलेट दिलं, उचकच थांबत नाही त्याच्या. बाबा खूप उचके आले मला इरिटेट होत आहेत आता, खूप इरिटेट होत आहे. काहीतरी करा ना काहीतरी. हो बेटा बेटा करतो आपण काहीतरी करूया, नक्की करूया. काय झालं, एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली लग्नाच्या गडबडीत. कसली? तिचा जरा रात्रीचा प्रॉब्लेम आहे हा. म्हणजे रोज रात्री तिला उचक्या सुरू होतात. लहानपणापासून आहे, आत्ताच नाही, काही नाही मी लपवलेलं, लहानपणापासून आहे. रोज रात्री? हा रोज रात्री, पण झोपल्यावर काय नाही. एकदा झोपली की सकाळपर्यंत काही नाही, मग सकाळी उठल्यावर मग नॉर्मल आहे, तो काही प्रॉब्लेम नाही. हो बेटा झालं बेटा झालं. म्हणजे हा एक आयुष्यभर आहे? हा हे आयुष्यभर, म्हणजे सकाळी उठल्यावर मग काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे हनीमून रात्रीचा नाहीच शक्य? नाही शक्यतो टाळा, कारण तुम्ही ते नाही करू शकणार. पण दिवस आहे हा. आणि एकदा ती झोपली की परत उठवू नका, कारण परत उठल्यावर मग काही सांगू शकत नाही काय होईल ते. हा म्हणजे हनीमून नको, हनीसन करू. हा आणि तुम्ही करा, पाहिजे ते करा. हा हो करा ना काहीतरी हे पटकन. आहे, थांबू शकतो त्याला एक उपाय आहे, म्हणजे आहे सोल्युशन आहे. बसा इकडे. काय करतो मी नेहमी असं करतो, बस झालं बेटा, शेवटची 2 मिनिटं अंगाई गीत गायचं, असं झोपवायचं. आणि एखादं अंगाई गीत म्हणजे लिंबोणीचा झाड मागे चंद्र कुठलं आहे? हा हे काहीतरी आहे ना ते. कुठलं अंगाई गीत आहे? एक काहीतरी असं अंगाई गीत मी गातो. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. हा. असं तुम्ही गायलात किती झोपते की नाही बघा. हो करा. हो झालं बेटा, झालं सुरू करा, चला. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, चंद्र झोप. हाय की नाही, हे आता तुमच्या मांडीवर का झोपवलं, कारण तुम्हाला त्याची सवय व्हायला पाहिजे म्हणून. लक्षात आलं? हे मी रोज रात्री असं करायचं? एकदा करायचं मग टेन्शन नाही, एकदा झोपली की मग सकाळ, काही टेन्शन घेऊ नका. हा? चला हे कसं? हे आता काय संसार आहे, थोडंसं ऍडजस्ट करायला लागतं. हा चला येतो मी. हा आता काय तुम्हाला काय? मलाही थोडा त्रास आहे तो. म्हणजे माझी वेळ झाली. कसली? एक काम करा, अंगाई घात. चंदा रे कभी तो जमी पर बैठेंगे. अरे काय प्रसादा, अरे हा कुठला हनीमून आहे? एका मांडीवर बायकोला अंगाई गीत गाऊन झोपलं, दुसऱ्या मांडीवर सासरा अंगाई गीत गाऊन झोपलाय. आयुष्यात असा हनीमून कोणाच्या वाटीला नको.